नमस्कार मित्रांनो आता आपण आलेलो आहे खेड तालुक्यातील जरवाडी या गावामध्ये. मित्रांनो, भव्य बैलगाडा शर्यत वेताळेश्वर महाराजांची यात्रा उत्सव वेताळेश्वर केसरी पर्व पहिलेच नियोजन येत्या 30 तारखेला आणि 1 मेला जरेवाडी या घाटामध्ये होणार आहे. अतिशय सुंदर नियोजन आहे. गाव बारीक आहे पण गावाने खूप मोठं नियोजन केलेलं आहे. 2 दिवसाची जवळपास टॉपचे सगळे गाडे घेतलेले, 400 गाड्या मालकांना प्राधान्य दिलेले. आता आपण घाटात आलेलो आहे. घाटाचं कामकाज अंतिम टप्प्यात आलेलं आहे. धावपट्टी पण अतिशय सुंदर आहे. धावपट्टीचं पण कामकाज अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आळं जर बघितलं तर कामकाज अंतिम टप्प्यात आलेलं आहे. आळ्याला चारही बाजूनी नेट लावणार आहे आणि त्यामुळे बैल काय बाहेर जाण्याची शक्यता कमी. मोठं आळं यांचं. पण आता आपल्याला इथं यात्रा कमिटी तर भेटलेली आहे. यात्रेचं आयोजन नियोजन कशा प्रकारे, गाडा मालकांना काय नियमावली या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहे. तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया. वर आली काय आली मित्रांनो, ज्या वारीची खरे अर्थानं आतुरतेने वाट पाहता श्री संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या लेबर कॉन्ट्रॅक्टरचा याच पुण्यनगरीतील हिंद केसरी गाड्या मास्टरचा हिंद केसरी फिरकीचा खेळ जोडतोय. बारीचे मला काय कैलास वशी नारायण नवाजी जरे फिरकी चर्मन गाव आहे जरेवाडी, खेड तालुका खेड खेड. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. मी प्रमोद हरिभाऊ शिंदे, जरवाडी गाव. वेताळेश्वर महाराजांची यात्रा उत्सव येत्या 30 आणि 1 तारखेला होणार आहे, वेताळेश्वर केसरी. तर तुमच्या गावचं नियोजन कशा प्रकारे सांगा. आमच्या गावचं नियोजन याच्या अगोदर 1 महिनाभरापूर्वी आम्ही आमच्या सगळ्या गावकऱ्यांनी मिटिंग घेतली आणि आमचं छोटंसं गाव आहे पण छोट्याशा गावामध्ये आम्हाला एक मोठी यात्रा करायची किंवा मोठं गाडं हिंदकेसरी गाड्या आणण्याची आमचा लय दिवसापासून इच्छा होती आणि ती इच्छा आम्हाला पूर्ण करण्यासाठी आम्ही ही वेताळेश्वर यात्रा उत्सव हा परत आम्ही भरवला. थोडा इनाम आमचं एक छोटंसं गाव असल्यामुळं आम्ही थोडीशी मदत म्हणून सुद्धा आम्हाला इकडनं तिकडनं होऊन आम्ही एक छोट्याशा गावामध्ये एकदम मोठी टॉप लेवलची यात्रा आमच्या पद्धतीने 2 दिवसाच्या नियोजनामध्ये केलेली. किती गाड्या मालकाला आता प्राधान्य दिले तुम्ही? आम्ही आता 397 गाड्या मालकाला प्राधान्य दिले. कसं राहीन यात्रेचं नियोजन? किती दिवस कसे गाडी घेतले जाईल? गाड्या आम्ही 2 दिवसाचं नियोजन केले. पहिल्या दिवशी 180 गाड्याचं नियोजन आहे आणि बाकीचं राहिलेलं दुसऱ्या दिवशी नियोजन पूर्ण करून देणार ते. धावपट्टी आणि आळ्याचं नियोजन कसं आहे तुमचं? धावपट्टी आमची आहे अशी बनवलेली, याच्यामध्ये आम्ही जे बघ काही कमतरता असेल त्या कमतरता सगळ्या आम्ही स्वतः येऊन आम्ही स्वतः हजर राहून सगळ्या पूर्ण केलेल्या आहेत. आणि आळ्याचं सुद्धा आम्ही आळ्या सुद्धा आम्ही याच्यामध्ये आमच्या आळ्यामध्ये याचं बांबूच्या आळ्यामध्ये फिट पाऊडमध्ये नेट पीठ मारून एकदम व्यवस्थित आम्ही केलेली आहे. आणि ते नेट मारूनही पण आम्हाला उद्या समजा वाटलंच पुढे एखाद्या वेळेस बैल तिथे गेला तर तिथे आम्ही एक 5-6 पोरांची टीम ठेवलेली आहे. तिथे लगेच तो डांब उभा करणे
लगेच तो बंद करणे हे सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे. म्हणजे जेणेकरून गाड्या मालकाचं कुठेही नुकसान होणार नाही अशा पद्धतीने आम्ही एक टीम करून ठेवलेली आहे त्याच्यासाठी. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. माझं नाव सुजय राजाराम जरे. तर आता हे 42 वर केसरी पहिल्या पर्वामध्ये आपण प्रथम क्रमांकासाठी 51,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 41,000 रुपये आणि तृतीय क्रमांकासाठी 31,000 रुपये असं इनाम ठेवलेलं आहे. तसेच फायनलसाठी आपण टोटल 10 फायनलसाठी इनाम ठेवलेलं आहे. प्रथम क्रमांकासाठी 1 डिलक्स, द्वितीय क्रमांकासाठी 1 डिलक्स, तृतीय क्रमांकासाठी 1 इलेक्ट्रिक स्कूटी, चौथ्या क्रमांकासाठी 22,000 रुपये, पाचव्या क्रमांकासाठी 15,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 10,000 रुपये, सातव्या क्रमांकासाठी 7,000 रुपये, आठव्या क्रमांकासाठी 5,000 रुपये, नवव्या फायनलसाठी 3,000 रुपये आणि 10व्या फायनलसाठी 3,000 रुपये. आणि तसेच त्याचबरोबर घाटाच्या राजासाठी घाटाचा महाराजासाठी एक आकर्षक ट्रॉफी आणि घाटाच्या राजासाठी सुद्धा दोन्ही दिवसांसाठी आकर्षक ट्रॉफी आणि फायनली सेपरेट दिली जाईल 2 दिवसासाठी. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा तुमचा. माझं नाव स्वप्नील नामदेव जरे. धावपट्टी कशी लावली जाईल तुमच्या वेळेस घाटाची? धावपट्टी आपली 415 फूट आहे. 415. हो. पहिली यात्रा झाली का? त्या यात्रेला किती लावली? त्यावेळेस थोडी कमी होती, पण आता गाड्या म्हणजे जास्त टोकन आल्यामुळं आणि चांगल्या प्रकारचे म्हणजे नामांकित गाड्या आल्यामुळे आपण थोडी धावपट्टी वाढवलेली. कांड्याची आट कशी राहील तुमची? कांड्याची अट अशी राहील, आपल्या रेग्युलर जे आहे पहिल्या फेरीसाठी त्यासाठी 70 फूट राहील आणि फायनल साठी 60 फूट राहील. लाईव्ह प्रेक्षेपण कोणत्या चॅनलवर आज? अखिल भारतीय बैलगाडा युट्यूब चॅनल. अलाउन्सर मंडळी कोण दिसन घाटामध्ये? अनाउन्सर मंडळी तशी 4-5 आहेत, 4-5 लोकांची टीम आहे. पण त्यातल्या त्यात आपल्या पंचक्रोशीतले प्रसिद्ध म्हणजे माऊली शेट पिंगळे ते आहेत. त्यांच्यासोबत अजून 2-3 आहेत. साहेबराव वाडवराव, स्वप्नील सोनवणे, सागर साळुंके, बंटी पिंगळे, अभि डेरंगे आणि आमचं एक सुजित आप्पा आमच्या गावातला एक युवा announcer आहे. सुजित आप्पा जरे ते पण आहे. गाडा मालकांना काय नेमवले राहील आपल्याला? नियमाली तशी आपली जी रेग्युलर असते ना तिचे तरी मी वाचून सांगतो. गाड्या टोकन प्रमाणे सोडले जातील. गाड्या टोकन प्रमाणे सोडले जातील बेसिक. त्याच्यानंतर टोकनवर खाडाखोड केल्यास टोकन फी मिळणार नाही. गाडी झुकण्यासाठी 3 मिनिटाचा वेळ असणार आहे. त्याच्यानंतर गाडा दिलेल्या वेळेमध्येच रॅकमध्ये घेतला जाणार. त्याच्यानंतर गावची गाडी सुद्धा हे आम्ही रॅकमधनच घेणार आहे. हा सुद्धा नियम आम्ही ठेवला. गाठ सकाळी एकदम शार्प 8 वाजता चालू होणार आहे. त्याच्यानंतर फायनलच्या ज्या शर्यती त्या 5 वाजता चालू केल्या जातील. त्यानंतर पुढचा नियम आहे की जो आपला महाराष्ट्र शासनाचे जे नियम आहेत आपल्या बैलगाड्या शर्यतीसाठी त्या नियमानुसारच आपण सगळी यात्रा बनवणार आहे. त्याच्यानंतर यात्रा मोठी आहे त्यामुळे यात्रा कमिटी बरोबर जर वाद घातला तर तो गाडा बाद केला जाईल. त्याच्यानंतर प्रत्येक गाडा मालकाला फिटनेस सर्टिफिकेट हे अनिवार्य आहे. आणि आमच्या सगळ्या म्हणजे यात्रा कमिटीतर्फे आणि गावातल्या बैलगाड्या शौकीनांतर्फे एक सूचना आहे आमची की गाडा जर वेळेत आला नाही तर त्याचं डिपॉझिट परत दिलं जाईल, पण गाडा पळून दिला जाणार नाही. आणि आम्ही टोकनच्या लिस्ट मध्ये आम्ही तिथे टाकलेले की प्रत्येक एक तास स्लॉट आहे त्याच्यामध्ये कोणत्या हो. गाडी किती वाजता आहे ते परत टाकलेले त्यानुसारच गाडी घेतली जातील. आणि जर एखादा लेट झाला तर तो विचार करून त्याचं डिपॉझिट पुन्हा परत दिलं किंवा जाईल. परत जर घेता आलं तर घेता येईल किंवा त्याचं डिपॉझिट पुन्हा दिलं जाईल तर त्या वेळेत नाही आला तर. रॅकचं नियोजन कसं राहील? टोकन प्रमाणेच रॅकचं नियोजन. आम्ही मुळात रॅक हा सिस्टम व्यवस्थित चालण्यासाठी आम्ही टाइम स्लॉट सिस्टम बनवलेली. म्हणजे 8 ते 9 मध्ये जे 20 गाडी आहेत किंवा 9 ते 10 मध्ये कोणती गाडी आहेत त्यानंतर कोणती गाडी आहेत हे आम्ही त्या पीडीएफ मध्ये टोकन पीडीएफ मध्येच आम्ही ते सगळं दिलेलं आहे. त्यामुळं ज्या गाडा मालकाला त्याला कळणार आहे की बाबा माझा गाडा 8 ते 9 आहे, मला ह्या वेळी तिथे द्यायचे, तो आल्यानंतर त्याला ते रॅकमध्ये घेतलं जाईल. आणि आम्ही पहिलाच नियम सांगितला की आम्ही गावची गाडी रॅकमध्ये घेणार नाही. त्यामुळे मग मध्ये गाडी घुसण्याचा काही संबंध येतच नाही. गाड्या मालकांनी वेळेत यायचं वेळेत त्यांचा गाडा पळून घ्यायचा आहे. आता बैलगाडी येणार आहे, बैलगाडी तथ्य वगैरे कुठे बैल वगैरे उतरवले? आपल्या घाटाकडेला 2 बाजूने आपण रस्ते केले आहेत. एक गावातून एक रस्ता आहे, एक दुसरा गावात एंट्री करतो तिथे एक रस्ता आहे. त्या बाजूने पण यायला रस्ता आहे आणि ह्या बाजूने यायला रस्ता आहे आणि सगळीकडे धक्क्यांची सोय केलेली आहे. आणि तसंच आपण धक्क्यांच्या रस्त्यांवरती दिशादर्शक पण लावलेले की घाटाकडे येण्याचा मार्ग असे बोर्ड वगैरे पण लावलेले. पाहुणे नमस्कार. नमस्कार. परिचय द्या पहिल्यांदा. माझं नाव अवधूत नवनाथ जरे. कसं काय गाडा मालकांना आव्हान करसान तुम्ही? गाडा मालकांना आव्हान म्हणजे आमची जेवढी जरेवाडी गाव आहे आमचं हे छोटंसं गाव आहे. आम्ही आमचं हे वेताळेश्वर महाराजांचं पहिलं पर्व आम्ही पहिली यात्रा ही भरवतोय. गाड्या मालकांना अशी एक विनंती राहील आमच्या सगळे जरेवाडी ग्रामस्थांकडून जेवढ्या बैलगाडा संघटना आहे त्या सगळ्यांकडून गाड्या मालकांनी वेळात यावं. गाडी हे रॅक मध्येच टोकन प्रमाणेच घेतले जातील. गाडी मालकांना काय आडी अडचण आली
आमच्या गावातले समस्त ग्रामस्थ सगळी मंडळी त्यांना सहकार्य करीन. गाडी मालकांना एवढीच विनंती राहील का आपण पण नियमानेच यायचं, नियमानेच आपला गाडा पळून आपलं वर जायचं. कोणत्याही बैलाला, आपल्या बैलाला इजा होऊ नये. आपले 4-2 कार्यकर्ते आळ्यामध्ये पाठवायचे. आमच्या गावातले पण 5-6 कार्यकर्ते वर राहतील. तरी ज्याची बैल ज्याची त्यांनी आळ्यामध्ये आपलं राहायचं. दुसरी गोष्ट अशी की आपण तापमानाचा जर विचार केला, गाडी मालकांना ही विनंती राहील की आपण आपल्या बैलांचे सावलीसाठी शेडनेट असू, ताडपत्री असू, याची येतानी सर्व व्यवस्था, पाणी असू, याची व्यवस्था येतानी आपण करून यावी. गाडा मालकांना झुकण्यासाठी किती मिनिटाची संधी राहील? टायमर हा आपला 3 मिनिटाचा राहील. त्या 3 मिनिटात जर एखाद्याचं जर नाही झोपलं, म्हणजे हे झालं, तर तो गाडा बाद करण्यात येईल. त्याचे डिपॉझिट फी आम्ही रिटर्न देऊ, पण गाडा बाद करण्यात येईल. कारण की आम्ही भरपूर गाडी घेतलेली आहेत. प्रत्येक गाडी मालकाला अपेक्षा राहते आपली बारी झाली पाहिजे, आपली बारी टाइमच झाली पाहिजे. त्यामुळे आम्ही हा टायमर 3 मिनिटाचा ठेवलेला आहे. फायनलला पण 3 मिनिटाचं राहील का 4 मिनिटं? ते फायनलला आम्ही वेळेनुसार आम्ही तसं गाडी मालकांना सांगूच. टायमरच्या पुढे जर गाडा गेला तर तो टायमरच्या पुढे जर गाडा गेला तर गाडा आम्ही इनामातून बाद करू. कारण मागचे गाडे पण प्रत्येकाला अपेक्षा राहते आपली बारी लवकर झाली पाहिजे, आपली बारी लवकर झाली पाहिजे. जर पुढचा गाड्या मालक जर 3 मिनिटं सोडून 4 मिनिटं असू, ओळखीचा असू, पाहुणा असू, घरातला असू, बाहेरचा असू, कुणी असू, नियम हे सगळ्यांना सारखे राहणार. ही यात्रा जरेवाडी समस्त ग्रामस्थ जरेवाडीकरांनी सगळ्यांनी एकत्रित मिळून भरवलेली. याच्यात कोणतंही राजकीय गोष्ट, कोणतंही काही नाहीये. त्यामुळं नियमावली जशी यात्रा कमिटीने ठरवलेली आहे तशीच होणार. आणि यदा कदाचित वातावरणाच्या याच्यामुळं जर काही अडीअडचण जरी प्रॉब्लेम आला, यात्रा कमिटी म्हणून तोच निर्णय गाडी मालकांना मान्य करायला लागेल. गाडी मालक बारीक असू, मोठा असू, कोणता असू. आणि जी बैल पहिल्या फेरीला जी बैल आहेत तीच बैल फायनलला ग्राह्य धरली जातील. बैल जर चेंज जर झाला तर गाडा हा बाद करण्यात येईल. बाहेरचा कोणताही व्यक्ती इथं येऊन सांगू शकत नाही का आमची बारी घ्या, हे करा, ते करा. ह्या गोष्टी होऊ शकत नाही. मालकांना आमच्याकडून आव्हान आहे, आम्हाला ही पारदर्शक करायची आहे. नियम हा अतिशय काटा राहील. आमची वाडी जरी बारीक राहिली तरी आमच्या जरेवाडी गावातल्या जेवढ्या संघटना आहेत सगळ्या संघटनेची पोरं इथं सगळी जटून राहणार आहेत. नियम हे अतिशय कडक राहतील. गाडा हा टोकन प्रमाणेच झुपला जाईल. कोणालाच गाडामध्ये घालू जाणार नाही. कारण आमची वाडी बारीक जरी असली तरी सगळ्यांच्या घरी बैल, सगळ्यांना गाड्याचा नाद आहे. आम्ही जरी बाहेरच्या ठिकाणी गेलो तरी आम्ही पण टोकन प्रमाणेच गाडा हे करतो. आणि आम्ही टोकन लिस्ट आम्ही PDF ला सर्व ग्रुपला सोडलेली. त्याच्यातच आम्ही टाकलेलं आहे का कोणते गाडे किती वेळात कोणत्या टायमिंगला पळतील. गाडी मालकांनी त्याच वेळेत येऊन त्याच वेळेत आपली बैल झुपावी. अन्यथा एखाद्याचं कारण असतं, टायर पंक्चर झाला, बैल नाही आला, हे कारण आमची कमिटी खपू घेणार नाही. तो गाडा बाद केला जाईल, त्याचं डिपॉझिट रिटर्न दिलं जाईल, पण गाडा हा बाद केला जाईल. त्यामुळं यात्रा कमिटीचे निर्णय आणि यात्रा कमिटीच्या नियम अटी ह्या लक्षात घेऊन येणाऱ्या गाडी मालकांना विनंती राहील आपण प्रत्येक गोष्टीचं वेळेचं भान ठेवून आपण घाटात यावं. घड्याळ असेल, टायमर असेल, हा वेळेतच होईल. सगळ्या गोष्टी हातात भंडारा घेऊन सगळ्या गोष्टी होतील. याच्यात कोणाची बारी पाडायची, कोणाची घ्यायची, ह्या गोष्टी आजपर्यंत आमच्या वाडीत झाल्या नाही, इथून पुढे पण होणार नाही. घड्याळावरती, निशाणावरती कोण असेल? घड्याळावरती आमचे चुलते हिंदकेसरी सीताराम शेटजरे हे घड्याळावरती राहतील. निशाणावरती राहुल साळुंके हे राहतील. 2 दिवस अतिशय काटा निर्णय राहील. पाहुणे नमस्कार. नमस्कार. पहिल्यांदा तुमचं नाव सांगा. माझं नाव साहिल लक्ष्मण जरी. आता येणारे गाड्या मालक आहे, काय जेवणाची सोय वगैरे केली आहे का त्यांच्यासाठी? हो, आम्ही गाडा मालकांसाठी जेवणाची सोय केली आहे. जेवणाचं ठिकाण आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जरेवाडी, या ठिकाणी आम्ही जेवण ठेवलेलं आहे.